नमस्कार, मी डॉक्टर महेश देशमुख आणि कालपासून एक कोचिंग क्लासच्या क्षेत्रामध्ये बॉम्ब पडलेला आहे आणि त्या बॉम्बचे इम्पॅक्ट काय असतील, त्याचे परिणाम आपल्यावरती काय होतील, ते योग्य आहे की अयोग्य आहे, त्याचे परिणाम कसे भविष्यामध्ये आपल्याला असतील, या सगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्या समोर मांडत आहे। मित्रांनो, सर्वप्रथम कोणत्या पत्रामुळे कालपासूनच्या बातम्या सगळ्या फिरतायत त्या पत्राबद्दल आपण बघू। ते पत्र आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन कडून आलेलं। कोणाला लिहिलेलं आहे त्यांनी? द चीफ सेक्रेटरीज ॲडमिनिस्ट्रेटर्स ऑफ स्टेट्स अँड युटीज। ओके, सो गाइडलाइंस फॉर रेग्युलेशन ऑफ कोचिंग सेंटर फॉर कन्सिडरेशन बाय स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज बाय वे ऑफ अप्रोप्रिएट लीगल फ्रेमवर्क। आता बघा ते काय म्हणताय त्याच्यामध्ये। So I am directed to state that the number of unregulated private coaching centers in the country continues to grow in the absence of any laid down policy or regulation. म्हणजे आपल्याकडे सगळे क्लासेस अनरेग्युलेटेड पद्धतीने वाढतायत असं त्यांना म्हणायचंय आणि त्याचा परिणाम काय होतोय? त्याचा परिणाम काय होतोय बघा। त्यांचं म्हणणं हे आहे की एक तर क्लासेस अति जास्त फीस आकारतायत मुलांकडून, बरोबर। त्याच्यानंतर मुलांवरती एक अनड्यू स्ट्रेस आहे मुलांवरती आणि त्यामुळे मुलं आत्महत्या करतायत, बरोबर ना। आणि बऱ्याचदा आपल्या काही मुलांची म्हणजे प्रिशियस लाईव्स ज्या आहेत, काही मुलांना पण लॉस्ट केलेला आहे। कशामुळे? तर क्लासेसमध्ये लागलेल्या वेगवेगळ्या आगींच्या घटनांमुळे, त्यानंतर काही ॲक्सिडेंट्स दुसरे झालेले आहेत, त्या व्यतिरिक्त काही क्लासेसमध्ये माल प्रॅक्टिस म्हणजे चुकीच्या पद्धतीने क्लासेस ग्रो करण्याचं प्रमाण आपल्याकडे वाढलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या राज्य सरकारांना असं सांगितलेलं आहे, काही गाइडलाइन्स त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत। ओके, तर त्या गाइडलाइन्स नेमक्या काय आहे? गाइडलाइन्स फॉर रेग्युलेशन ऑफ कोचिंग सेंटर इन द कंट्री। ओके, तर त्या काय काय आहे त्याबद्दल आपण इन डिटेल तर बघणार आहोतच, पण नेमका कशावरून बातम्या यायला सुरुवात झाली की आता 16 वर्षांखालील मुलांचे क्लासेस बंद होणार। 16 वर्षांखालील याचा दुसरा अर्थ असा होतो की 10वी पर्यंतचे क्लासेस बंद होणार। मग हे खरंच बंद होणार का? ते बंद झाले तर त्याचे परिणाम काय असतील? ते जर चालू राहिले तर काय अडचण आहे सरकारला? या सगळ्या गोष्टींबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर सर्वप्रथम त्यांनी या गाइडलाइन्स प्रोव्हाइड केलेल्या आहे। गाइडलाइन्स फॉर द रेग्युलेशन ऑफ कोचिंग सेंटर्स, जानेवारी 2024, डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया। आता त्यांनी सुरुवातीला याच्यामध्ये खूप मोठा बॅकग्राऊंड दिलेला आहे। काही लोकांनी जनहित याचिका दाखल केलेल्या होत्या, काही लोकांनी सरकारला पत्र लिहिलेली होती, काही लोक कोर्टात गेलेले होते। या सगळ्यांचा सार म्हणजे आताच्या गाइडलाइन्स आहेत। ओके, परंतु या गाइडलाइन मध्ये एक्झॅक्टली त्यांना काय म्हणायचंय ते आपण सरळ सरळ पुढे जाऊन बघू। तर त्यांनी इथे बॅकग्राऊंड दिलेला आहे। ओके, या व्हिडिओच्या लिंक मध्ये मी याची PDF सुद्धा इथे देणार आहे। ओके, ती पण तुम्ही वाचू शकता। तर त्याचं बॅकग्राऊंड त्यांनी दिलेलं आहे, त्यानंतर काय ऑब्जेक्टिव्ह आहे त्यांचं, हे सगळं करण्यामागचा हेतू काय सरकारचा। तर सगळ्यात पहिलं तर टू प्रोव्हाइड फ्रेमवर्क फॉर रजिस्ट्रेशन अँड रेग्युलेशन ऑफ कोचिंग सेंटर्स। सर्वप्रथम त्यांना करायचं काय तर कोचिंग क्लासेसला एका लीगल फ्रेमवर्क मध्ये आणण्याचा प्रयत्न आपण याला म्हणू शकतो। दुसरी गोष्ट, टू सजेस्ट मिनिमम स्टँडर्ड रिक्वायरमेंट टू रन कोचिंग सेंटर्स। म्हणजे खरं तर कोचिंग क्लासेस मध्ये जर आपण नीट जर विचार केला तर अगदी बाळशास्त्री जांभेकरांपासून तर गोपाल गणेश आगरकरांपर्यंत बहुतांश समाज सुधारकांचा इतिहास जर आपण बघितला तर सगळ्यांनी आपल्या आयुष्यात कधी ना कधी कुठे ना कुठे शिकवणी वर्ग घेतलेले आहेत। म्हणजे आपल्या देशाला शिकवणी याचा एक खूप मोठा आणि लांबलचक इतिहास आहे। क्लासेस हे अचानक निर्माण झालेले नाही, त्याचा प्रोफेशनल म्हणजे
चित्र जे आहे ते कदाचित आता उभं राहिलं असेल, परंतु क्लासेस हे आपल्याकडे आधीपासून आहेत, फक्त त्याला एका लीगल फ्रेमवर्क मध्ये आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. खरंच तसा प्रयत्न असेल सरकारचा तर तो स्वागत करण्यासारखा आहे. परंतु या प्रयत्नाच्या माध्यमातून छोट्या मोठ्या क्लासेसवाल्यांच्या मुंडक्यावर पाय देण्याचा जर प्रयत्न होणार असेल तर तो कदापिही क्लासेसवाले असतील किंवा सामान्य कुटुंबातील विद्यार्थी असतील, पालक असतील, ते तो सहन करणार नाहीत. दुसरी गोष्ट, त्यांचा दुसरा इंटरेस्ट काय आहे? टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स एनरोल इन कोचिंग सेंटर्स. विद्यार्थ्यांचं हित जपलं गेलं पाहिजे, विद्यार्थी सेफ असले पाहिजे कोचिंग क्लासेसमध्ये. बऱ्याचदा दुर्दैवाने काही आगीच्या घटना घडलेल्या आहेत. कमी जागेमध्ये जास्त विद्यार्थी बसवण्याचे प्रकार बहुतांशी प्रोफेशनल क्लासेसमध्ये, मोठमोठ्या क्लासेसमध्ये होताना आपण सगळेजण बघत असतो. परंतु सरकारला जर एवढी काळजी आहे तर तेवढीच काळजी मुलांची आपल्या पालकांना सुद्धा, म्हणजे पालकांनाही आपल्या मुलांची काळजी आहेच. ओके, तर असं काही नाहीये की सरकारने काळजी घेतल्यावरतीच ह्या गोष्टी टाळल्या जाणार आहे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये हा सर्वसाधारण नियम सगळ्यांना माहिती असतो, तरीही लोक जातात. मग याच्यासाठी काही करायला पाहिजे का, याचा विचार सरकारने खरं तर करायला हवा होता. नेक्स्ट, टू ॲडवाइस कोचिंग सेंटर्स फोकस ऑन को क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीज ॲज वेल फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स. म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासावर क्लासेसनी भर द्यायला पाहिजे. अत्यंत सुंदर गोष्ट आहे. जर यासाठी जर आमच्यावरती रेग्युलेशन्स येणार असतील तर आम्ही ते आनंदाने स्वीकारायला तयार आहोत. पुढची गोष्ट आहे टू प्रोव्हाइड करिअर गायडन्स अँड सायकोलॉजिकल काउन्सिलिंग फॉर मेंटल वेलबिंग ऑफ द स्टुडंट्स. खरं तर या गोष्टी बहुतांश क्लासेसचे लोक, बहुतांश शिक्षक करण्याचा प्रयत्न करत असतातच. कदाचित त्या गोष्टी कागदावरती दाखवल्या जात नसतील, कागदावरती आणल्या जात नसतील, परंतु बहुतांशी शिक्षक हे मुलांना त्यांच्या अभ्यासासोबत ते कसे पॉझिटिव्ह राहतील, ते कसे मोटिवेटेड राहतील, ते कसे त्यांच्या स्वप्नांबद्दल जागे राहतील, याबद्दल प्रत्येकच शिक्षक हा प्रामाणिक प्रयत्न करत असताना आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यानंतर त्यांनी क्लासेस बद्दलच्या डेफिनेशन्स, त्यांचे सगळे लीगल टर्म्स इथे वापरलेले आहे. या पत्राबद्दल जो इन डिटेल व्हिडिओ आपण बघू त्यामध्ये मी हे सगळं एक्सप्लेन करणार आहेच. परंतु ज्या गोष्टीमुळे हा बॉम्ब पडलेला आहे त्याच्यावरती आपण सरळ सरळ येत आहोत, ते म्हणजे कंडिशन्स ऑफ रेग्युलेशन्स, कंडिशन्स. ओके, सो आता त्यांच्या कंडिशन्स काय काय आहेत त्या आपल्याला जाणून घ्यायच्यात. सो फर्स्ट, नो कोचिंग सेंटर शॉल एंगेज ट्युटर्स हॅव्हिंग क्वालिफिकेशन लेस दॅन ग्रॅज्युएशन. सो ग्रॅज्युएशन पेक्षा कमी शिकलेला व्यक्ती क्लासेसमध्ये शिकवणार नाही. या मुद्द्याशी तसंही बहुतांश लोक सहमत असतात. परंतु फक्त ग्रॅज्युएशन आणि चांगला शिक्षक या दोन गोष्टी एकत्र असू शकत नाहीत. खरं तर मी डॉक्टरेट आहे किंवा एखादा व्यक्ती खूप उच्च शिक्षित आहे म्हणजे तो खूप चांगला शिक्षक असतो, किंवा एखादा व्यक्ती कमी शिकलेला आहे म्हणजे तो चांगला शिक्षक होऊ शकत नाही. हा मात्र म्हणजे हा शोध कुठून आणला गेलेला आहे हे आपल्याला बघावं लागेल. ओके, दुसरी गोष्ट, नो कोचिंग सेंटर शॉल मेक मिसलिडिंग प्रॉमिसेस or guarantee of the rank or good mark to parent students for enrolling them in the coaching center. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. कोचिंग क्षेत्रामध्ये या ज्या मोठमोठ्या दुर्घटना घडतात, या मोठमोठ्या क्लासेसमध्ये घडतात, आणि त्या घडत असताना त्यांच्या जर आपण ॲडव्हर्टायझेस जर बघितल्या तर मोठमोठ्या कोचिंग क्लासेसच्या ॲडव्हर्टायझेसमध्ये काही निवडक फोटो बहुतांश लोकांकडे आपण नेहमी बघत आलेलो आहे. ते किती रिझल्ट्सच्या बाबतीमध्ये किती चुकीची माहिती पसरवत असतात हे आपण सगळं बघत असतो. आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्यांना असं वाटत नाही की ते चुकीचे, त्याचं कारण आहे. त्याचं कारण हे आहे की एक विद्यार्थी काही चॅप्टरसाठी एका क्लासेसमध्ये जातो, काही चॅप्टरसाठी दुसऱ्या क्लासमध्ये जातो, टेस्ट सिरीजसाठी तिसऱ्या क्लासमध्ये जातो, आणि या तिघांकडेही त्यांनी स्वतःचे फोटो आणि ते दिलेले
असतात, बरोबर ना. तर हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. क्लासेस क्षेत्रामध्ये हे टाळण्याचा प्रयत्न खरं तर लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे विद्यार्थी आणि पालक या दोघांचाही विश्वास या सिस्टमवरून उडताना आपल्याला प्रायव्हेटमध्ये जेव्हा आपण बोलत असतो, खाजगीत बोलत असतो, तेव्हा मात्र आपल्याला हा अविश्वास क्लासेस बद्दलचा पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो. नो कोचिंग सेंटर शॉल एनरोल स्टुडंट बिलो 16 इयर. आता हा मुद्दा जो आहे हा सगळ्यात कळीचा मुद्दा बनलेला आहे कालपासून. त्यांचं काय म्हणणं आहे तर कुठलाही स्टुडंट जो 16 वर्षापेक्षा खाली आहे त्याला एनरोल करता येणार नाही. म्हणजे 16 वर्षांपर्यंत नॉर्मली 16व्या वर्षी मुलं हे 10वी या वर्गामध्ये असतात. याचा सरळ सरळ अर्थ असा होतोय की 10वी पर्यंतचे क्लासेस सरकारला घेऊ द्यायचे नाही आहेत का, बरोबर ना. सो एनरोल स्टुडंट बिलो 16 इयर्स ऑफ एज or the student enrollment should be only after secondary school examination. याचा सरळ सरळ अर्थ काय की 10वी नंतरच तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. आता 10वी नंतर क्लासेस हा प्रकार समजून घ्या. सरकारने याचा खरं तर सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायला हवं, पालकांना याच्याबद्दल इन्व्हॉल्व करायला हवं, कारण तुम्ही भारताच्या भविष्याबद्दल स्ट्रॅटेजी बनवतायत. तुम्ही कुठल्याही एसीच्या केबिन मध्ये बसून या स्ट्रॅटेजीज बनवू शकत नाही किंवा काही निवडक डोके सोबत घेऊन तुम्ही या स्ट्रॅटेजीज बनवू शकत नाही. सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की 10वी पर्यंतची आपली एज्युकेशन सिस्टम खरंच प्रॉपर आहे का, खरंच ती एज्युकेशन सिस्टम एवढी सशक्त आहे का की ती प्रत्येक मुलाला न्याय देईल, प्रत्येक मुलाला त्याच्या 11वी 12वी आणि भविष्यातल्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे त्याचं फाउंडेशन पक्क करल अशी एज्युकेशन सिस्टम सरकारची उपलब्ध आहे का. जर असेल तर इतके लोक क्लासेसकडे का वळाले, आणि जर ती सिस्टम पक्की नसेल तर आता क्लासेस बंद करत असताना सरकारने त्यासाठी कोणती पावलं उचललेली आहेत. कुठलेही नियम आल्यामुळे पालक आणि विद्यार्थी अचानक बदलणार नाहीयेत, कारण प्रत्येकाला आपल्या भविष्याचं टेन्शन आहे. प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा हुशार असायला पाहिजे, प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाला आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. आणि जर कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून हजारो नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांना जर त्यांच्या यशाचा मार्ग सापडत असेल तर त्याला हरकत काय. जर मी तुम्हाला सुरुवातीला एक एक्झाम्पल दिलं, जर समजा आपण रस्त्यावरती चालतोय, काही लोक चांगले चालतायत, काही लोक वाईट गाड्या चालवतायत, त्यामुळे ऍक्सिडेंट होत आहेत, त्यामुळे रस्त्यावरती प्रॉब्लेम क्रिएट होत आहे, म्हणून मग सरकार रस्ते बंद करतं का. मग जर क्लासेसमध्ये काही दुर्दैवानी घटना घडत असतील तर त्या घटना घडू नये हे सोडून ते पूर्णपणे बंद करणं हे योग्य आहे का. खरं तर मी हे जे काही प्रश्न मांडतो आहे ते भविष्यामध्ये आता या स्ट्रॅटेजीज या गाईडलाईन कुठेतरी फॉलो करण्याचा प्रयत्न केला जाईल, पण ह्या सगळ्या करत असताना आपल्याला याही गोष्टींचा विचार करावा लागेल. मग रस्त्यावरती ऍक्सिडेंट होतो म्हणून मग मी गाडी चालवणं बंद करणार आहे का, तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर पब्लिश or cause to be published or take part in the publication of any misleading advertisement relating to any claim directly or indirectly of quality of coaching or the facilities offered or the result procured by such coaching centers or the students who attended such a class. तर कुठल्याही प्रकारचे मिसलीडिंग करणारे या मुद्द्यांबद्दल आमचं काहीही म्हणणं नाहीये, या मुद्द्यांबद्दल आमचं काहीही म्हणणं नाहीये, या मुद्द्यांबद्दल आमचं काही म्हणणं नाहीये, परंतु खरंच हा मुद्दा तेवढा गरजेचा आहे का असा प्रश्न यातून निर्माण होतोय. पुढची गोष्ट, नो कोचिंग सेंटर शॅल बी रजिस्टर्ड इफ इट हॅज लेस दॅन मिनिमम स्पेस रिक्वायरमेंट पर स्टुडंट. बरोबर, म्हणजे त्याला रजिस्ट्रेशन मिळणार नाही जर त्याच्याकडे व्यवस्थित जागा नसेल वगैरे. hire the services of any tutor or person who has been convicted for any offense involving moral turpitude. ओके, म्हणजे
एखाद्या शिक्षकाची वाईट वागणूक असेल, त्याच्यावरती काही गुन्हे नोंद असतील तर त्याला शिक्षक म्हणून घेऊ नका, हे आम्हाला मान्य आहे. आमच्याकडे जर फॅसिलिटीज नसतील तर आम्ही क्लास रजिस्टर करू शकणार नाही, हे आम्हाला मान्य आहे. नो कोचिंग सेंटर शॉल बी रजिस्टर्ड अनलेस इट हॅज काउन्सिलिंग सिस्टीम ॲज पर द रिक्वायरमेंट ऑफ धिस गाईडलाईन. हे क्लासेस इम्प्रूव्ह करू शकतात. तर गाईडलाईन्स या सर्वार्थाने चुकीच्या आहेत असं नाही आहे, परंतु या गाईडलाईन्स मधल्या काही गोष्टींचा विचार सरकारला करावाच लागेल आणि त्यानुसार विद्यार्थी, पालक, शाळा या सगळ्या घटकांना एकत्र घेऊन आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ठरवाव्या लागतील, ना की कुठल्या एसी केबिन मध्ये बसून. आमचं भविष्य काय असेल, आमचा विचार काय असेल, आमचे पोरं कसे असतील, ते कुठल्याही केबिन मधील 4 डोके ठरवू शकणार नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. तर मित्रांनो, याबद्दल येणाऱ्या काळातील ज्या ज्या गोष्टी असतील त्याबद्दल आपण नक्कीच चर्चा करणार आहोत. परंतु त्याआधी हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, हा व्हिडिओ जर आपल्याला कामाचा वाटत असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.